पुणे बंगळुरू महामार्गावरील तासवडे टोलनाका परिसरातून 95 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। अनोळखी 3-4 संशयितांनी एसटी प्रवास करणाऱ्या कोल्हापूरमधल्या प्रशांत शिंदेला मारहाण केली आणि त्याच्याकडून दागिन्यांची बॅग लंपास केली। घटनेवेळी एक संशयिताला जमावानं पकडून पोलिसांच्या हवाले केले। दौंडच्या पारगावात भीमा नदीवरील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला, त्यामुळे मुख्य प्रवाहाबरोबरच भीमेचं पाणी वळसा घालून वाहतंय। तसंच पारगावात 22,000 क्युसेक वेगानं पाणी वाहते, त्यामुळे काही प्रमाणात नदीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाला। पुण्यातील वडगाव जलकेंद्रावर 31 जुलै रोजी म्हणजेच आज दुपारी 12 ते 2 या वेळेत महावितरणकडून देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे। त्यामुळे या कालावधीत वडगाव जलकेंद्रातला पाणी पुरवठा बंद राहील। यामुळे धायरी, हिंगणे, आंबेगाव या भागात पाणी पुरवठा कमी दाबानं होईल। पुण्यातल्या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा 42% घटल्याचा दावा महापालिकेनं केलाय। महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही बाब नमूद केली। शहरात 85,133 भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया आणि लसीकरण केलंय। मावळच्या तळेगाव दाभाडेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुहास गरुड यांच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार घडलाय। एका अज्ञात महिलेनं कुंकू आणि टाचण्या टोचलेला लिंबू टाकून पळ काढला। ही महिला सीसीटीव्हीत चित्रित झाली। जागेच्या वादातून हा प्रकार केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।